वेलकम टू माय चॅनल. मला मी सोयाबीनची भाजी बनवून दाखवत आहे चमचमीत. तर आता तुम्ही बघा मी त्याच्यासाठी काय काय घेतले. सोयाबीनला गरम पाण्यात मी पहिला भिजवलंय, मीठ टाकून थोडा भिजू द्यायचं गरम पाण्यात. आणि तेल घेतलाय, एक कांदा आणि एक खोबरा भाजून घेतलाय गॅसवर. कढीपत्ता, एक कांदा मिडियम कापलाय आणि लसूण घेतलं. आणि त्याच्यासाठी लाल मसाला, हळद, गरम मसाला आणि धनिया पावडर आणि कोथिंबीर मी तुम्हाला पुढचं करून दाखवतो. आता मी कढाई ठेवली आहे गॅसवर. त्याच्यात आपण तेल टाकून, तर कढाई गरम झाली, तेल टाकून घेते. तेल जरा गरम होऊ द्यायचं. आणि सॉरी मी विसरली, त्यात जिरा टाकायचं, ते सांगायचं विसरून गेले. आता याच्यात जिरा टाकणार आहे. तोपर्यंत कांदा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा आणि खोबरा मी पिचून घेणार आहे बारीक. आता मी जिरा टाकून घेते पहिला. जिरा आपला तडतडा लागला बघा चांगला. आता याच्यात लसूण टाकायचं, ठेचून घेतलं. 7-8 पाकळ्या घेतल्या ती. थोडा याला ब्राऊन सॉरी गुलाबी कलर होईपर्यंत भाजून घ्या. लसूण झाला आपला. आता कढीपत्ता टाकून कांदा मी टाकला, याला थोडंसं हलका गुलाबी कलर येईपर्यंत शिजून घेऊया. तोपर्यंत गॅस बारीक करून होऊ द्या. तोपर्यंत मिक्सर मध्ये मी खोबरा, कांदा आणि हा मसाला सोबत पिसणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत याला गुलाबी कलर येईपर्यंत शिजू दे. हे बघा ब्राऊन झाला आता, सॉरी गुलाबी झाला आता कलर. त्याच्यात आपण ना सोयाबीन घट्ट करून त्यात टाकायचं. हा मसाला झाला रेडी. त्याच्यात मी सगळे तेवढे मसाले त्याच्यात टाकून मी पिसले. आता मी सोयाबीन टाकून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते पुढची. सोयाबीन झाली टाकून. आता ह्याला वर खाली करून घ्यायचं चांगल्या मसाल्याची वर करून थोडस वाटायला शिजू द्यायचं. ते थोडस वाफेला झालंय आणि गॅस मिडियम याच्यावरच करायचं. हात करून करून नका ना, ते जळून जाऊ. त्याच्यात पिसलेला जो मसाला आहे ना, तो सर्व टाकायचा. मिक्स करून घ्यायचं चांगल्यापैकी. त्याच्यात पाणी टाकून द्यायचं थोडं. मी सगळे सोयाबीन टाकले बघा, तुम्ही बघू शकता. त्याच्यात थोडस मीठ टाकायचं आणि ती कोथिंबीर टाकून द्यायचं आणि थोडस याला शिजू द्यायचं. हे बघा उकळी येत आली. आता मी कोथिंबीर टाकल्या, मीठ तर टाकून दिलंय. त्याला चांगलं झाकण लावून थोडं मिडियम आचवर शिजायला ठेवायचं. हे बघा माझी भाजी झाली आता. जास्त पातळ नाही केलं आणि जास्त घट्ट नाही ठेवलं, मिडियम ठेवलं. तुम्ही पण करून खाईल आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी वाटली नाही. आणि मला लाईक, सबस्क्राईब, शेअर करून बाय.